जय मित्रांनो, तर आता पुणे सिटी बद्दल बऱ्या काही कमेंट येत होत्या की मैदानी चाचणीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो. तर याच्यावरती आपण सविस्तरपणे बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तुमचे सर्व काही पॉइंट्स या व्हिडिओच्या मार्फत क्लिअर होतील इतकं मी सांगू शकतो. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूयात पुणे सिटीचा जर आपण 720 जागांचा मागच्या वेळेच्या भरतीचा जर आपण 2023च्या भरतीचा जर आपण विचार केला तर कट ऑफ कशा प्रकारे लागला तो सध्या पाहूयात. एससीचा सर्वसाधारणचा 36, फिमेलचा 31, एसटीचा 34, फिमेलचा 30, ईडब्ल्यूएसचा 41, फिमेलचा 36, व्हीजेचा 40, फिमेलचा 33, एनटीसीचा 41, फिमेलचा 35, एनटीडीचा 41, तर फिमेलचा 35, ओबीसीचा 36, तर फिमेलचा 25, एसबीसीचा 32, तर फिमेलचा 25 आणि ओपनचा 45, तर फिमेलचा 43. अशा प्रकारे 720 जागांसाठी मैदानी चाचणीचा मागच्या वेळेच्या भरतीचा कट ऑफ लागलेला आहे. तर आता जर या वर्षीच्या 1733 इतक्या जागांसाठी जर कट ऑफचा जर आपण विचार केला तर कशा प्रकारे लागू शकतो तो आपण आता सविस्तरपणे पाहूयात. तर महिलांचं ग्राउंड किती दिवस चाललेलं आहे, आता महिलांबद्दल तर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. पण आता तरी एक वेळेस तुम्हाला सांगून देतो की आता महिलांचा ग्राउंड 6 दिवस चाललेला आहे, जे की 16, 17, 18, 20, 21 आणि 23 अशा प्रकारे 6 दिवस महिला प्रवर्गाचा पुणे सिटीला ग्राउंड चाललेला आहे. तर महिला प्रवर्गामध्ये 6 दिवसामध्ये एकूण म्हणजे 11,700 प्लस महिलांनी तिथं ग्राउंड दिलेलं आहे. त्याच्यानंतर ओपनच्या आता जर आपण बघितलं की या 1733 इतक्या जागांमध्ये महिलांच्या ओपनच्या जागा किती आहेत, तर 177 इतक्या ओपनच्या जागा आहेत. तर ओपनच्या जागांचा जर आपण विचार केला तर 177 जागांसाठी त्यांना एकाच दहाप्रमाणे किती महिला तिथं लेखी परीक्षेसाठी पात्र कराव्या लागतील, तर 1770 इतक्या महिला तिथं लेखी परीक्षेसाठी त्यांना पात्र करावे लागतील. म्हणजे सारखे मार्क जर आले तर समथिंग 2000च्या वरती ते महिला ओपनच्या महिला तिथं लेखी परीक्षेसाठी पात्र होतील. तर आता जर आपण विचार केला तर आता महिला प्रवर्गाच्या मार्कांचा जर विचार केला तर मी मार्कांवरून जर सांगायचं झाल्यास तर महिला प्रवर्गाबद्दल मी तुम्हाला एकच सांगू शकतो, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की ओपनचा महिलांचा कट ऑफ हा 39 मार्कांवरती या 2026च्या भरतीमध्ये आपल्याला जाताना दिसत आहे. जे की आपण मार्कांचे जर या 6 दिवसांच्या मार्कांचे जर अनालिसिस केले तर आपल्याला समजून येते की 39 मार्कांवरती महिलांचा ओपनचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर राहिल्या कॅटेगऱ्या, जर कॅटेगऱ्यांचा जर आपण जर आता मागच्या वर्षीच्या फिमेलचा कट ऑफ जर बघितला, तुम्हाला जर तितके जरी मार्क असतील तरीही तुम्ही मैदानी चाचणीसाठी या 2026च्या भरतीमध्ये पात्र होऊ शकता. कारण की मागच्या वर्षी ओपनचा कट ऑफ 43 वरती गेला, यावेळेस 39 मार्कांवरती महिला प्रवर्गाचा पुणे सिटीला कट ऑफ सध्या येत आहे. तर आता जर तुम्हाला मागच्या वर्षीच्या कट ऑफ प्रमाणे जरी यावेळेस मार्क असतील तरीही तुम्ही मैदानी चाचणीसाठी पात्र राहू शकता. त्याच्यानंतर एससी, एसटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस याच्या कॅटेगरी आहेत. तर 28 ते 32च्या दरम्यान जरी तुम्हाला मार्क असतील तरी त्याच्या खाली पण मेरिट येऊ शकते. जरी तुम्हाला मार्क असतील तरीही तुम्ही मैदानी चाचणीसाठी लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात. त्याच्यानंतर जर इतर कॅटेगरी जर बघितल्या तर तुम्हाला जर इतर कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर 32, 34, 36 याच्या दरम्यान जरी मार्क असतील आता तरीही आता याच्या खाली पण येऊ शकते. पण आपण सेफ आकडा जर धरला तर याच्या दरम्यान जरी तुम्हाला मार्क असतील तरीही तुम्ही आपल्या लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की ओपनचा महिलांचा कट ऑफ यावेळेचा मार्कांवरून जर अनालिसिस जर केला आपण तर 39 मार्कांवरती महिला प्रवर्गाचा यावेळेचा कट ऑफ राहू शकतो. त्याच्यानंतर मुलांचा जर आपण विचार केला तर 9 दिवसांच्या मुलांच्या मार्कांची जर डिटेल बघितली तर आता माजी सैनिक वगैरे यामध्ये ऍड नाही आहेत. तर मुलांच्या जर मार्कांचे आता एकूण मुलांचे अर्ज किती आलेले आहेत तर 77,000 प्लस मुलांचे तिथं पुणे सिटीला यावेळेस अर्ज आलेला आहे, जे की 16,000 प्लस मुलांच्या ग्राउंडची डिटेल आता सध्या आपण बघूयात. मुलं 50 वाले 312 सापडलेले आतापर्यंत, 48 वाले 26, 47 वाले 262, 46 वाले 26, 45 वाले 405, तर 44 वाले 100. आता सर्व डिटेल काढणे खूप कठीण जाते, त्यामुळे फक्त आपण इतकीच डिटेल काढलेली आहे. मार्कांचे आता समजा इतके मार्क समजा 50 वाले 312, 48 वाले 26, 47 वाले 262, 46 वाले 26,
45 वाले 405 तर 44 वाले 100 अशा प्रकारे मैदानी चाचणीमध्ये या 9 दिवसांच्या डिटेलमध्ये आपल्याला इतके मुलांना मार्क्स समजा सध्याच्या कंडिशनमध्ये पळालेले आहेत. तर आता आपण जर विचार केला तर आता जर आपण अनालिसिस केलं तर तुम्ही जर आता जरी 720 जागा मागच्या वेळेस जरी इतक्या 720 जागा होत्या तरीही आपली ओपनची यावेळेची मैदानी चाचणीचा ओपनचा कट ऑफ हा पुणे सिटीचा 45 तरी लागू शकतो. 45-44च्या दरम्यान मैदानी चाचणीचा कट ऑफ यावेळेसही लागू शकतो. त्याच्या खाली वगैरे येण्याची शक्यता कमी आहे, कारण की मुलांना भरपूर चांगल्या प्रमाणात अपेक्षेप्रमाणेच पुणे सिटीला मार्क्स पळत आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. त्यामुळे 45 मार्कांवरती आपलं ओपन लागू शकते. त्याच्यानंतर कॅटेगरी येतील. त्याच्यानंतर कॅटेगरी आता जर आपण मागच्या वर्षीचा जरी आता समजा आपण जर बघितलं की मागच्या वर्षीला जितके समजा कट ऑफ लागलेले आहे मैदानी चाचणीची तितके जरी तुम्हाला मार्क असतील तरी तुम्ही आता या 2026च्या या पुणे सिटीच्या भरतीमध्ये आपण लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो, इतकं मी तुम्हाला सांगू शकतो. आता हे तर तुम्हाला आता समजा एससीचा 36 लागलेला आहे, एसटीचा 34 लागलेला आहे, ईडब्ल्यूएसचा खाली येऊ शकते, व्हीजेचा 40, एनटीसीचा 41, एनटीडीचा 41, ओबीसीचा 36, एसबीसीचा 32 अशा प्रकारे मैदानी चाचणीचे मागच्या वर्षी कट ऑफ लागलेले आहे सर्वसाधारणचे. तर आता जर तुम्हाला इतके जरी मार्क असतील तरी तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकता. 45चा कट ऑफ तुम्हाला सांगतो आता माझ्या अंदाजे या ज्या 9 दिवसांच्या अनालिसिस वरून 45 तरी आपला कट ऑफ जाऊ शकतो. आता सध्याच्या अनालिसिस नुसार तर आपला कट ऑफ सध्या 43-41 मार्कांवरती येतो, पण आता बऱ्यापैकी आता फक्त 77,000 पैकी 16,000 मुलांचेच फक्त ग्राउंड झालेले आहे. बऱ्यापैकी मुलांचे ग्राउंड सध्या बाकी आहे. त्यामुळे 45 आपला ओपनचा कट ऑफ हा जाऊ शकतो. त्यामुळे आपण आता सध्या मार्क्स मागच्या कट ऑफ नुसार आपण मेरिट सध्याची धरू शकतो, जे की आता महिलांचा मी सांगितलेला आहे. महिलांचा ओपनचा कट ऑफ 39 मार्कांवरती लागू शकतो. त्याच्यानंतर पुरुषांचा कट ऑफ हा 45 मार्कांवरती लागू शकतो. त्याच्या खाली वगैरे येण्याची शक्यता कमी आहे, कारण की मुलांना अपेक्षेनुसार यावेळेस मार्क्स पडत आहे. मागच्या वर्षी पण चांगल्या बऱ्यापैकी मार्क्स होते. शिवाजीनगरचं ग्राउंड पण खूप छान आहे, तिथं मार्क्स अपेक्षेनुसारच मुलांना पडत आहे. त्यामुळे आता यावेळेस मागच्या वर्षीच्या मानाने जरी आता समजा मागच्या वर्षीचाच आपण कट ऑफ जर गृहीत धरला तर त्यानुसारच कट ऑफ लागू शकते. 1-2 मार्काचा यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसून येऊ शकतो. आता जरी 720 जागा होत्या यावेळेस 1733 इतक्या जागा आहेत, तरीही कट ऑफ आपल्याला मागच्या वर्षीप्रमाणेच आपल्याला यावेळेस पण लागताना दिसेल. जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच पुणे सिटीला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पाठवा. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व पुणे सिटीला जर ज्यांनी अर्ज केलेला असेल त्यांनी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.